नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूयात तब्बल 24 घडामोडी। पूर्व लडाखच्या देनचोक क्षेत्रात भारतीय सैन्याने एका चीनी सैनिकाला घेतलं ताब्यात। 10 लाख रुपयांची मागणी करून अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याबद्दल उपमहापौर राजेश काळे यांच्यावर गुन्हा दाखल। व्याजाच्या पैशासाठी मारहाण, 6 खासगी सावकारांवर गुन्हा। नुकसान भरपाई तर देऊच, पण तुमचा जीव सांभाळा, मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना आर्तहाक। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वारसदारांना धनादेशाचं वाटप। शक्य तितकी मदत शेतकऱ्यांना करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। काही गडबडीने कोणताही निर्णय घेणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। चिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, विरोधी पक्षनेते फडणवीस। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उद्या सोलापुरात। दिल्या घरी सुखी रहा, राष्ट्रवादी सोडून गेलेल्यांना परत एंट्री नाही, शरद पवार। संकटाची जबाबदारी केंद्रावर टाकणं हे ठाकरे सरकारचं धोरण अयोग्य, देवेंद्र फडणवीस। मुख्यमंत्र्यांना विरोध होऊ नये म्हणून अजितदादांनी रद्द केला अक्कलकोट दौरा, शनिवारी रात्रीत गाठली बारामती। सोलापूर शहरात नवीन 17 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 9275। सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात नवीन 11 रुग्णांची भर, एकूण रुग्णसंख्या 29034। बंधाऱ्याजवळ अर्भकाला शेणात टाकून दोघे पळाले, उचिठाण सरकोली येथील घटना। एकरूप तलाव भरला, अवंतीनगर, वसंत विहार, मडके वस्ती, गणेश व गायत्री नगरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जिओ आणणार स्वस्तातला 5G फोन, 5000हून कमी किंमत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल। कोरोनाचे पहिल्या टप्प्यात लागतील 1.5 कोटी डोस, केंद्राच्या मार्गदर्शक तत्वाची महाराष्ट्राला प्रतीक्षा। राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील डबेवाल्यांना सायकल वाटप। केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली तर मदत मागावी लागणार नाही, मुख्यमंत्री। दुचाकी गाड्या चोरणाऱ्या दोघांना अटक, 2,36,000चा मुद्देमाल हस्तगत। सोलापूर ग्रामीण पोलिसांची दमदार कारवाई, 1 रिव्हॉल्व्हरसह 5 जिवंत काडतुस जप्त। अशा संकटाच्या वेळी धीर सोडू नका, मदतीसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार शरद पवार। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।